तुळरास प्रेमात गोडवा वाढणार, शुभ काळ तुम्हाला स्पर्धेपासून दूर ठेवेल. कामाच्या ठिकाणी अनुकूलता राहील. वरिष्ठ वर्ग सहकार्य करेल. व्यावसायिक लोकांचा विश्वास जिंकाल. लाभाच्या महत्त्वाच्या संधींचा फायदा घ्याल. कार्यविस्ताराचे प्रयत्न वाढतील. लक्ष्यावर लक्ष केंद्रित करेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य राहील. व्यवस्थापनात प्रभाव वाढेल. तुळ राशीत लाभाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा चांगली असू शकते. पुढे जाण्याचा प्रयत्न असेल यात शंका नाही. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक बाबतीत गती राहील. मित्रांची मदत होईल. स्पर्धेपासून दूर राहतील. कामाच्या ठिकाणी अनुकूलता राहील. वरिष्ठ वर्ग सहकार्य करेल. व्यावसायिक लोकांचा विश्वास जिंकाल. लाभाच्या महत्त्वाच्या संधींचा फायदा घ्याल. कार्यविस्ताराचे प्रयत्न वाढतील. लक्ष्यावर लक्ष केंद्रित करेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य राहील. व्यवस्थापनात प्रभाव वाढेल. आत्मविश्वास वाढेल. आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाच लेखन होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. नोकरीत व्यवसायातील वातावरण चांगले राहील. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. संततीकडून शुभवार्ता समजतील. जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात संबंधात स्नेह निर्माण होईल. धनलाभ व्यवसायात काम समर्पित होईल. निरोगी स्पर्धा टिकेल. व्यावसायिक बाबी अनुकूल होतील. प्रयत्न आणि प्रस्तावांना गती मिळेल. करिअर व्यवसायात प्रभावी ठरेल. प्रलंबित प्रकरणांमध्ये सक्रियता येईल. अष्टपैलुत्व सुधारेल. प्रत्येकजण प्रभावित होईल. पदाच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. इच्छित उद्दिष्टे साध्य करता येतील. सकारात्मकतेला धार येईल. सर्वांचे सहकार्य मिळेल. उद्योग आणि व्यापाराच्या कामात सुधारणा होईल. प्रेम मैत्री भावनिक प्रयत्नांमध्ये आकर्षण राहील. नात्यातील सलोखा यशस्वी होईल. प्रेमसंबंध मधुर होतील. गोपनीयतेची काळजी घेईल. बैठकांमध्ये संतुलन राहील. प्रेम प्रस्ताव प्राप्त होतील. मित्रांना वेळ द्याल. नातेवाईकांचे हित साधेल. आश्चर्य वाटू शकते. संबंध सुधारतील. आरोग्य मनोबल ज्येष्ठांचा सहवास ठेवाल. प्रणालीचा लाभ घ्या. व्यक्तिमत्व प्रभावशाली राहील. जीवनशैली सुधारेल. उत्साह मनोबल राहील. गती येईल. भाग्यवान क्रमांक 4 आणि 6 शुभ रंग हलका तपकिरी. आजचा उपाय भगवान सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा. फळे, नट आणि साखर कंडी वाटप करा. खेळाडू वृत्ती अंगी बाळगा. मोठा विचार करा.